आंबेडकरांना. पण त्याबाबतीत थोडं कसं झालं की त्यांच्यात सुद्धा पाठावत होतीच. म्हणजे कामगार मंडळींना काही आंबेडकरांचं नाव पसंत नव्हतं अध्यक्ष म्हणून. त्यामुळे मग पुढे सावरकरांचंही नाव आलं. ती चर्चा होताना लक्षात आलं की तेवढे आंबेडकरांनाही काही काम निघालं कोर्टाचं, म्हणून ते येऊ शकणार नव्हते. तर सगळ्यांचं एकमत झालं की सावरकरांना पूर्वासी पृष्ठ परिषदेचं अध्यक्षपद द्यावं. तर तिकडे सावरकरांना त्यांचं अध्यक्षपद देण्यात आलं. तर तिकडे सगळी मंडळी जमली होती, तर त्यांनी ते असं अतिशय काटेकोरपणाने बोलत होते की सावरकर कसे वागतायत, काय करत आहेत. तर भाई बापट सत्य समाज त्यांनी लिहून ठेवलंय की सावरकरांचं निष्कपट आणि प्रेमळ वर्तन बघून हिंदू संघटनाच्या माझ्या सर्व सत्ता मिटल्या. अजून एका तिकडचे शास्त्र जगद्गुरू निर्माण केलं होतं राजर्षी शाहू महाराजांनी. तर तेही आले होते त्या कार्यक्रमात. तर त्यांनी सांगितलं की जर सावरकरांचा नेता आम्हाला देशावर मिळाला असता कोकणाऐवजी, तर आम्ही तिकडे अक्षरशः क्रांती करून दाखवली असती जाती काही नष्ट करण्यासाठी. इतकं हे सावरकरांचं कार्य अतिशय सर्वदूर पोचत होतं. हे सगळं हिंदुत्वाचं म्हणून आहे. हिंदू शब्दाची व्याख्या केल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष आचरण करणं, ते प्रत्यक्ष समोर त्याचं उदाहरण ठेवणं समाजाच्या. सावरकरांचे एक अजून अगदी सच्चे आनंदी म्हणजे आहे की जसे गदरे म्हणून होते, त्यांना समदानंद म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रामध्ये सहभोजनाचा जागृत जाण्याचा लाभ दिला. म्हणजे अशा फक्त सत्यनारायण पूजा करायची प्रसाद म्हणून वाटायचा ही काही वेळेला. मग त्यांचं दुर्गा वापर संगमन त्यांनी स्थापन केला की प्रत्येकाचं शिरा आणि प्रमाण हे नाही, तर त्यांनी शिरा प्रसाद म्हणून ते दुर्गा वापर केले. सर्व गोरगरिबांना अगदी अन्न जे म्हणतो आपण, अशा प्रकारे ती सगळी रोजीबंदी सावरकरांच्या प्रयत्नाने मोडून पडली. रत्नागिरी जिल्ह्यातली मोडली. आज सगळा त्यांचा विचार घेऊन महाराष्ट्रावर झालं, देशात झालं. त्याप्रमाणे सावरकरांनी ते हिंदुत्वाचं प्रत्यक्ष कार्य करून दाखवलं. आता ह्याच्या पुढे प्रश्न निर्माण होतो की हिंदू शब्द आपण व्याख्या बघितली. हिंदुत्व म्हणजे काय, हिंदूपणा म्हणजे काय, एकशेंद्री समाज म्हणजे काय, हिंदूंची समता म्हणजे काय, हा सगळा इथपर्यंत सावरकरांनी केला. आता पुढे प्रश्न आला की हिंदू राष्ट्रवाद ह्याच्यातून कुठे तयार झाला. की हिंदू राष्ट्र ही काही राष्ट्रवादाची कल्पना आहे का. त्या देशात जर आपण सगळे भारतीय आहोत, तर हिंदू राष्ट्रवादाची कल्पना मांडण्याचं कारणच काय सावरकर, गरज काय पडते. हे सावरकरांनी असं का केलं. आणि कित्येकदा असं होतं की 1937 साली सावरकरांचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख त्यांनी केला की हिंदुस्थानामध्ये मुस्लिम आणि हिंदूची दोन राष्ट्र आहेत आणि त्याच्यावर आपल्याला उपाय करायला आहे, म्हणजे ती विद्यमान आहे. तर हे धरून बरेचदा टीका केली जाते की सावरकरांनी द्विराष्ट्रवाद निर्माण केला आणि त्याच्यातून भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली. तर आता प्रत्यक्षात हकीकत काय ती आपण समजावून घेऊया. म्हणजे त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली की हिंदू राष्ट्रवाद हे का निर्माण झाला. तर आपण अगदी त्याची पार्श्वभूमी जुनी लक्षात घेतली तर आपल्याला थेट पुराणापर्यंत जायला लागतं. पुराणामध्ये जगाची दोन प्रकारे विभागणी झालेली आहे. एक दारुल हर्ब आणि दारुल इस्लाम. दारुल इस्लाम म्हणजे इस्लामी जग, मुस्लिम जग, जिथे इस्लामची सत्ता आहे, जिथे इस्लामी कायदे चालतात, राज्य जे चालतं ते इस्लाम कायद्यांप्रमाणे पुराणांच्या हदीसच्या आधारे चालतं. आणि दारुल हर्ब म्हणजे जे पुराणांच्या आधारावर चालत नाही, जे पुराणातल्या आज्ञा मानत नाही, इस्लामचा ज्याच्यामध्ये सत्ता नाही, असंच. तर ह्याच्याप्रमाणे मुळातच मुसलमान हे स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र समजतात. इस्लामी जग आणि इस्लामेतर जग ह्याला अनुसरून अनेक वर्षाचे साधारण 8व्या-9व्या शतकापासून इस्लामी आक्रमण झाली. त्याच्याप्रमाणे हे विभाजन होतच होतं. इस्लामी आक्रमक जे होते त्यांना आपण सत्ताधारी असल्याचा खूप अभिमान होता. ते राज्य करत होते, आक्रमण वाढवत होते. इस्लामचा जास्तीत जास्त प्रसार कसा होईल, आपली बहुसंख्या कशी होईल, अशा पद्धतीने त्यांची प्रकृती हे चालू होती वाटचाल. आता हे सगळं झाल्यानंतर पुढे मराठ्यांनी त्यांना शह दिला.
इस्लामी बादशाही नांदारी राहिली. मराठ्यांचं राज्य अटकेपर्यंत आपण म्हणतो पोहोचवलं. म्हणजे एकदा एक मोठा झटका बसला म्हणजे पानिपतची लढाई 1740 तर त्याच्यामध्ये राजकोटवर गेले. परंतु तरी सुद्धा मराठा साम्राज्य आणि मराठ्यांची ताकद निष्फळ झाली असं झालं नाही. खूप मोठ्या प्रमाणात ताकद होती आणि माधवराव पेशवे त्याच्यानंतर हे झाले पेशवे झाले. तर त्यांनी ती परत सगळं देशभर पुन्हा आक्रमण करून पुन्हा आपलं मराठ्यांची सत्ता प्रस्थापित केलेली आहे. निनाद वेळेकर सर नेहमी सांगायचे की शेवटची जी 15 वर्ष आहेत त्यानंतरची लाल किल्ल्यावर आपला भगवा फटफटत होता 15 वर्ष. तर तो नामदारी बादशाह होता. इथपर्यंत सगळं झालं. पुढे इंग्रजांनी त्यांनी शहर दिला आपल्याला. 1802 ला पहिला पराभव झाला मराठ्यांचा बाजीराव पेशव्यांचा आणि 1818 ला पूर्णपणाने पेशवाई संपली. त्याला ब्रह्मावरला पाठवून दिलं आणि 1818 पासून खऱ्या अर्थाने ब्रिटिश सत्ता इथे स्थापन झाली. ते 1857 पर्यंत तशीच होती आपली ईस्ट इंडिया कंपनीची. 1857 खूप मोठा उठाव झाला. ते स्वातंत्र्य युद्ध कसं होतं तिथे सावरकरांची सांगितलेली आहे. पण त्या जरी ती झालं 1857 तरी त्याचा एक मेन कशी होती की मुसलमानांच्या दृष्टीने तो एक जिहाद होता. त्यांच्या दृष्टीने ही बादशाही परत निर्माण करायचा किंवा प्रस्थापित करण्याचा त्यांचा तो एक प्रयत्न होता. आपले जे लोक लढत होते नानासाहेब पेशवे असतील, झाशीची राणी असेल, त्यांच्या डोक्यात मात्र असं काही नव्हतं, हा जिहाद नव्हता. त्यांच्या दृष्टीने हे आता द्वैत संपलेलं होतं आणि आपण पुन्हा पेशवाई स्थापन करू किंवा पुढ्या त्याच पद्धतीने प्रशासन येईल अशा स्वरूपाचं होतं. ते मुख्य करून उत्तर भारतात होतं. दक्षिणेत काही तेवढ्या प्रमाणात काही झालं नाही. त्यामुळे त्यांना एक लिमिटेशन होती. जरी तो उठाव स्वातंत्र्य लढा जरी आपण म्हटलं, सावरकरांनी त्याच्यावर महत्वाचं पुस्तक लिहिलं आहे आणि ते अतिशय मोठ्या प्रमाणात प्रेरणा देण्याचं ठरलं आहे सशस्त्र क्रांतिकारकांना. ते थेट भगतसिंगापासून सुभाषचंद्र बोसांच्या आझादीच्या सणीपर्यंत 1857 कमल हे जे सावरकरांचा ग्रंथ आहे तो भगवद्गीतेसारखा वाचला जात होता. भगतसिंगांनी त्याची आवृत्ती काढली, बोसांनी त्याची आवृत्ती छापलेली आहे आपल्या सैनिकांना देण्याची. त्यांच्या सैन्यातले अधिकारी कॅप्टन जगन्नाथराव भोसले यांची आठवण त्यांनी दिली की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणातले उतारेच्या उतारे सावरकरांच्या पुस्तकातले असायचे. तर इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण 1857चा उठाव फेल झाल्यानंतर मुसलमान त्याच्यात खूप सक्रिय सहभाग होता. त्यामुळे ब्रिटिश संशयाने बघत होते मुसलमानांकडे. पण नंतर जसं 1885 ला काँग्रेसची स्थापना ब्रिटिशांनीच केलेली आहे की त्यांनी वर्णन केलंय की कुकर मध्ये वाफ खूप साठवून स्फोट नाही एकदम भारतीयांच्या असंतोषाचा, म्हणून त्याला जी वाफ जाण्याची जी शिट्टी असते तशी आम्ही काँग्रेस स्थापन केलेली आहे की त्यांच्या मागण्या समजावून घेऊ आणि त्याच्या मनात काय आणि आपल्याला काय यावर्षाचा दिवा करून काय आपलं साम्राज्य जगाला राहणार नाही एवढं ओळख नाही. ते आधुनिक होते, त्यांना राष्ट्रवाद काय आहे तो त्यांच्याकडे होता स्वतःकडे. त्यामुळे त्यांना माहिती होतं की एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहे. तर आपण ते असा भयंकर जो प्रकार झाला अत्यंत भयानक पद्धती इंग्रजांच्या काळात झालेला आहे. तर त्याचा धसका घेऊन त्यांनी काँग्रेस स्थापन केली आणि हे सगळं झाल्यानंतर मुसलमान पण एकीकडे शिकत होते काही प्रमाणात. त्याची थोडी होती प्रमाण जास्त हिंदूंचं जास्त होतं. हिंदू जास्त लोक शिक्षित झाले, पुरोगामी किंवा आपण समाज सुधारणा म्हणून त्याची लक्षात यायला लागलं. काही जणांचं तर इंग्रजी राज्य हे दैवी राज्य आहे असं समजापर्यंत त्यांची भूमिका होती की हे आता वेगळं आहे, आधुनिक आहे, लोकशाहीवादी आहे, ही तंत्र आपल्याला आली पाहिजे. त्यांच्या देशभक्तीने पण त्यांची विचारसरणी जरा वेगळी होती. याच पद्धतीचं लक्षात आलं मुसलमानांच्या की ह्याच्या पुढे जर शिक्षित मुसलमान होते त्यांचं लक्षात आलं की आता हे वादे वेगळे वाद. आता काय परत मोगलाई येणार नाहीये ना मराठ्यांचं राज्य आहे. आता ही लोकशाहीची निवडणुकांची परंपरा ही ब्रिटन मध्ये आहे, जगभर काही राष्ट्रात आहे. ती जर आपल्याकडे आली तर 101% इथे हिंदू बहुसंख्य आहे, 80% हिंदू आहेत, 20% मुसलमान आहेत. तरी ती निश्चितपणाने लोकशाही पद्धतीने मुस्लिम सत्ताने परत येणं शक्य नाही आणि हे हिंदूंचं राष्ट्र होणार तेव्हा हिंदूंचं राज्य असलेली सत्ता, हिंदूंचा वर्चस्व असणारी सत्ता
या देशावर प्रस्थापित होणार. हे पहिल्यांदा लक्षात आलं तर अहमद म्हणजे याचे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे संस्थापक, तर त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मांडण्यास सुरुवात केली की या देशात दोन राष्ट्र आहेत आणि आम्ही समज मानतो, म्हणजे संख्या लोकसंख्या किती हा मुद्दाच नाहीये, आम्ही स्वतंत्र राष्ट्र. म्हणजे जसं दोन भाऊ असतात, मोठा भाऊ आहे धाकटा भाऊ आहे, दोघांना इस्टेटीत समान वाटा असतो, तसे जरी आम्ही संख्येने छोटे असलोय तरी सुद्धा आम्हाला राष्ट्र म्हणून स्वतंत्र दर्जा हवाय. तुमचं सांस्कृतिक रक्षण व्हायला पाहिजे, तुमच्या धार्मिक हक्कांचं रक्षण व्हायला पाहिजे, हा मुद्दा मांडला. आणि 1883 साली त्यांनी पहिल्यांदी मागणी केली की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ असायला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे मुसलमानांचे स्वतंत्र मतदारसंघ असायला पाहिजे. एक त्यांनी प्रेरणी केलेली दोन राष्ट्रांची, म्हणजे सावरकरांच्या 1937च्या भाषणावर जी टीका होते त्याच्या आधी 50 वर्ष सर अहमद यांनी ही मागणी केलेली आहे. आजही पाकिस्तानच्या इतिहासाचे पुस्तक आपण जर इंटरनेटवर बघितलं तर त्याच्यामध्ये फादर ऑफ द नेशन हे सर अहमद आहे. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे सावरकरांवर कोणी अशी टीका करत असेल तर. त्याच्यानंतर आपण पुढे जर गेलो तर ह्या अहमद यांनी 1893ला जी मागणी केली की आम्हाला जास्त प्रतिनिधित्व पाहिजे, इक्वल प्रतिनिधित्व पाहिजे. तर ह्याला सर्वात पहिला विरोध करणारे जर कोण असतील तर पटकन आपल्याला वाटेल लोकमान्य टिळक हे, पण नाही. त्यावेळेला पहिला विरोध त्यांनी प्रखर मांडला, उत्तप्तहून मांडला ते म्हणजे समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकरांनी अत्यंत प्रखर शब्दात दिलं की 24 कोटी हिंदू आणि फक्त 6 कोटी मुसलमान या देशात आहे आणि तुम्ही 50-50% कसं काय म्हणू शकता, हे अत्यंत अयोग्य आणि हिंदू याला कदापि मान्यता देणार नाही. त्या आगरकरांनी पहिल्यांदा मांडल्या. पण हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हिंदू आणि मुस्लिम एकत्र झाले या पद्धतीने तर आपला काही विभाग फार लवकर इथून काढता पाय घ्यायला लागेल. तर ह्या दोन राष्ट्रांचं अस्तित्व आपण जास्त पाणी घालू आणि आपण त्यांच्या फूट पाडू. म्हणजे आपण जे नेहमी शाळेपासून ऐकतो पुढा आणि जोडा आणि राष्ट्रकाला पुढा आणि जोडा, तर त्याची लक्षात आलं म्हणजे त्यांच्या की हिंदूंनी काँग्रेसच्या माध्यमातून हळूहळू प्रगती करत एकीकडे वैधानिक मार्गाने स्वातंत्र्याकडे जायचं हे लक्ष ठेवलं. काही त्याच्या काही जण जे होते उमाजी असतील त्याच्या आधी किंवा नंतर वासुदेव बळवंत फडके असतील, नाटेकर बंधू अशी जी बोलीने आघाडी गेली. अभिनव भारत होतं, बंगालमधले असतील, पंजाबातले भगतसिंगांचे पुढे निघाल निर्माण झाली. ते अशा प्रकारची एकीकडे समांतर चालूच होती. पण त्याच्याबरोबर अशी जी विधायक मार्गाने जे स्वातंत्र्याचे प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या जास्त होती. त्यामुळे ब्रिटिशांनी ठरवलं की यांना आपण खतपाणी घालून यांच्यात फूट पाडली तर हे यांच्यात मारामाऱ्या होत राहतील आणि आपल्याला अजून जास्तीत जास्त काळी इथे सत्ता वाढवायला मिळेल, व्यापार करता येईल, शोषण करता येईल, पैसा इथून नेता येईल, हे त्यांच्या लक्षात आलं. मग पहिल्यांदा प्रथम ह्याच्यानंतर काय झालं तर ब्रिटिश मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 साली. त्याच्यामध्ये पण राष्ट्रवादाचे काही त्याचे विजय रूपाने अस्तित्वात होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी पण मागण्या केल्या की आम्हाला प्रतिनिधित्व पाहिजे, स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. आता ह्याला विरुद्ध ब्रिटिशांनी दिलं आणि इथे म्हणजे जे विजय रूपाने गोळा होतं दोन राष्ट्र पुराणापासून आलेली किंवा इथल्या सुशिक्षित मुसलमानांनी मांडणी केलेली ते प्रत्यक्षात आणण्याचं काम लॉर्ड मोर्ले विंटो म्हणून 1909 मध्ये त्यांनी कायदा केला आणि ब्रिटिशांना मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन टाकले आणि ते स्वतंत्र दिले इतके नाही तर त्यांना जास्त त्याच्यामध्ये जागा दिली गेली. त्यामुळे जवळजवळ सांगते